नमस्कार मित्रांनो, मी ऋग्वेदन. स्वागत आहे तुमचं अस्सल गावरान फार्म मध्ये. आजचा हा व्हिडिओ आपला पावसाळ्याच्या नियोजनावर राहणार आहे. मित्रांनो, पावसाळा लागलेलाच आहे. आता 2-3 दिवसात पेरण्या सुद्धा सांगितलेल्या आहे. त्याच्यावर एक मित्रांनो आपण एक डिटेल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर तुम्हाला माहित आहे आता पावसाळा चालू होईल तर आपल्या सगळ्यात महत्त्वाचं एक काम होतं ते म्हणजे आपल्या शेडला तारपत्री लावून घेतलेली आहे. मित्रांनो, आपण पावसाळा चालू होत आहे आणि जर आपल्या शेडमध्ये पाऊस गेला मित्रांनो, आपल्या कोंबड्या पावसाळ्यात अंदर विष्ठा करते. आपल्या विष्ठीवर जर पाणी पडलं आणि जर ओलावा आला तर त्या विष्ठीत अळ्या तयार होते. म्हणून मित्रांनो, आपण आधीच पावसाळा लागायच्या आधीच तारपत्री लावून घेतलेली आहे. कोंबड्यांना पावसाळा हे आवडत नाही. कोंबड्या पावसाळ्यात कधीच बाहेर थांबत नाही, त्यांनी जाते शेडच्या अंदर. म्हणून आपण आधीच तारपत्री हे लावून घेतलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो की मी शेडला तारपत्री कसे लावले. मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की आपण कोणत्या छोट्या छोट्या गोष्टीचा वापर केलाय तारपत्री मारताना, जेणेकरून आपल्या शेडमध्ये किती पण अवकाळी पाऊस आला तरी आपल्या शेडमध्ये पाणी न गेलं पाहिजे. आपण कोणकोणत्या काळजी घेतलेली आहे ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. चला, सगळ्यात पहिले तुम्हाला मी वरची साईड दाखवतो. वरच्या साईडला आपण बॉटम पट्टी घेतली आणि ते बॉटम पट्टी आपल्या शेडला पहिले बांधून घेतली नीट. त्याच्यानंतर आपण स्टॅपलरच्या पिनाने पुरी तारपत्री फिट करून घेतली आणि त्याच्यानंतर हे तुम्ही टायपट्टी बघू शकता. हे टायपट्टीनं फिट करून घेतलं आणि हे टायपट्टीने फिट केलं. हे वरचं आपण एकदम टेकून घेतलं वरतं, कारण की काय होतं, अवकाळी पाऊस येतो. अवकाळी पाऊसमध्ये पाऊस कुठून बी आपल्या शेडमध्ये जातो. तुम्हाला आता दाखवतो की आपण खालून कसं पॅक केलं. तुम्ही बघू शकता, आपण खालून सुद्धा बासा घेतला आणि बासाला नाही का ताराने आणि हे टायपट्टी बघू शकतो. ह्या टायपट्टीनं फिट करून घेतली तारपत्री. लोकांचा काय प्रॉब्लेम जातो, शेडची तारपत्री उडून जाते. म्हणून आपण तुम्ही बघू शकता हे बासा आणि या शेडला आपण बांधून घेतलेलं आहे, जेणेकरून आपली जर किती पण हवा सुटली तर आपली ताळपत्री हे उडून जात नाही. आणि त्याच्यावर आपण हे वजन सुद्धा ठेवलेलं आहे गेटचं. हे गेटच्या वजनामुळे काय होते, आपली ताळपत्री उडत नाही, लवकर फाटत नाही आणि आपलं नुकसान सुद्धा होण्यापासून वाचते. आपण एक उन्हाळ्यात सेटअप केलता, तुम्ही बघू शकता. हे आपण बासे आणि पोत्याने हे असा सेटअप बनवलता. ह्याच्यावर तर आपण पोत्याच्यावर तर पाणी मारायचो. ते आपले जुने सबस्क्रायबर असेल त्यांना माहित असेल की आपला हे सेटअप मी दाखवला होता आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जाऊन बघू शकता की तुम्हाला कधी उन्हाळा जर करायचा असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता. आमचा पुरा उन्हाळा याच्यावर गेला मित्रांनो. जरासा पण कोंबड्या याच्या खाली, पुऱ्या कोंबड्या आमच्या याच्या खाली बसायच्या. किती पण गरमी असली तरी आम्ही काय करायचो, याच्यात खाली पाणी मारायचो, वरतं पाणी मारायचो आणि याच्यानंतर कोंबड्या चांगल्या पद्धतीने बसून जायचा. आमचं उन्हाळ्यात सुद्धा जास्त कोंबड्यांची मर झाली नाही. यासाठी नाही झाली की मित्रांनो आम्ही काळजी घेतली. ज्यांनी आमची जुनी व्हिडिओ बघत असेल त्यांना माहिती आहे आम्ही उन्हाळ्यात काय काळजी घेतली. आता मित्रांनो आपल्याला तशीच पावसाळ्यात सुद्धा काळजी घ्यायची. चला आता आपण शेडमध्ये जाऊ. आपल्याला शेडमध्ये नाही का ड्रिंकर आणि फिडर लावायचे. हे आपण आता तार घेऊन घेऊ. अंदर ताराने ड्रिंकर आणि फिडर दोन्ही सुद्धा आपण बांधून घेऊया. चला, पावसाळा सुरू होत आहे तर आपण कोंबड्यांना बाहेर तर टाकू शकत नाही. बाहेर टाकलं तर पाण्याने आपलं फीड सुद्धा खराब होते. म्हणून आपण काय करणार आता, याच्या अंतर ड्रिंकर आणि फीडर बांधून टाकणार आहे. कारण की मित्रांनो 2-2, 3-3 दिवस कंटिन्यू पाणी चालते, त्यामध्ये आपल्याला कोंबड्या सोडायला चालत नाही. म्हणून आपण आधीच नियोजन करून घेणार आहे आणि सगळे फीडर आणि ड्रिंकर याच्यामध्ये लावून घेणार आहे. तर तुम्हाला आता मी खुळूक कोंबड्या दाखवतो. खूप लोकांना नाही का खुळूक कोंबड्या समजत नाही. खुडूक झालेल्या कोंबड्या लोकांना काय वाटतं की डब्यात गेलेल्या आहेत, अंडे देत आहे. हे आता तुम्ही बघू शकता आपल्या खुडूक कोंबड्या आहे. याच्यावर सुद्धा आपण एक लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ. आपण जेबी कंपनीचे इन्क्युबेटर सुद्धा घेतलेला आहे. आता मी तुम्हाला त्याचे सुद्धा लवकरच व्हिडिओ घेऊन येणार की कशा पद्धतीने अंडे लावायचे आणि कशा पद्धतीने पिल्ले बाहेर निघतात. त्याच्या सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओज घेऊन येणार. आता याच्यासमोर आपली सिरीज येणार की आपण इन्क्युबेटर मध्ये कसे अंडे लावायचे आणि कसे पिल्ले बाहेर निघतात. हे झालं आपलं अंदरचं नियोजन. आता मित्रांनो, जे आपल्या कोंबड्यांना खाण्यात आणि पाण्यात सुद्धा आपल्याला कोंबड्यांच्या बदल करावा लागते पावसाळ्यामध्ये. त्यांनी जे माझे आधीचे व्हिडिओ बघितले त्यांना माहिती आहे आपण उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना काय काय दिलं पाहिजे आणि कशा पद्धतीने कोंबड्यांची काळजी घेतली पाहिजे उन्हाळ्यामध्ये ते सांगितलं होतं. तसंच आपण आता पावसाळ्याची सुद्धा लवकरच व्हिडिओ घेऊन येणार. त्यामध्ये पावसाळ्यात कोंबड्यांना कोणत्या प्रकारचा काळा दिला पाहिजे, ते काळा कसा बनवला पाहिजे ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार. आणि हे सुद्धा सांगणार की पावसाळ्यामध्ये कोंबड्या कोणत्या टाइमला सोडल्या पाहिजे. कारण की उन्हाळ्यामध्ये आपण मित्रांनो कोंबड्या आधी सोडायचो, पण पावसाळ्यामध्ये आधी कोंबड्या सोडून चालत नाही. पावसाळ्यामध्ये जरा उशिरा कोंबड्या सोडा लागते. त्यावर मी सुद्धा तुम्हाला डिटेल व्हिडिओ घेऊन येणार की कोंबड्यांना काय खाद्य दिलं पाहिजे पावसाळ्यामध्ये. तर मित्रांनो, त्यांनी आता लोक आपल्याला सबस्क्राईब नाही केलं, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि ज्यांनी आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं त्यांनी इंस्टाग्रामवर सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या. आपण रोज असे नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.